व्हिडिओ मारायचा नाही मेट्रो आली काय आमचा तिघींचा काय फोटो त्याच्या शूटिंग मध्ये आलं तरी चालेल. शूटिंग मध्ये येणार त्यांचं पण येईल माझं पण येईल बघा मेरा भी आहे का अपने आप आहे का नुसतं असं फिरवायचं लक्षात राहतील. मी काय करतो व्हिडिओ शॉट मारतो म्हणजे काय मला ते ऍक्च्युअली युट्यूबला टाकायचं युट्यूबला टाकायचं असते ना. हे खिडकी तिकडे खिडकी उघडायला आहे खिडकी नाही उघडायला आलो ते काय उघडलं नाही तेवढं येणार नाही बहुतेक. वर जाते असं कळत आपल्याला काय ते त्याला काय नाही. मला सवय यायची रायगडला यायचं उंच होतं. रायगडला मी पण उंच आहे तिथं दोन. सिंगापूरला काय बघशीला पण ते खाल्लं नाही ते रायगडला एका रायगडला फ्री पाहिजे आणि दुसरे एक टॉल आहे परत दोन दुसरा पण आहे. आम्ही 2-3 वेळा गेलतो. ते फार ते असं फ्लॅग होते ना ते जाऊन खडकच आहे हो. शपथ काय दिसतंय नळी दिसते का कुठे काढ ना असा कॅमेरा नसतो फिरवायचा ऑटोमॅटिक येतो. आवाज चाललं वाटतं का नाही. सकाळी तुम्ही बघायला पाहिजे होतं. शूटिंग घेतलं की नाही त्याच्यात. घेतलं आता मग एवढ्या उंचावर जाऊ. तुम्ही काय केलं मग ATM कार्ड नाहीच निघालं ना तुमचं. आता बघतील की आता काल 8ला लाईट गेलते ना त्याच्यामुळे लाईट सायबर बंद सगळं बंद आणि आज आपण इकडं आता बघतील कुठं नाही जाणार कारण ते आत अडकले बँकेत जाणार. यशोधन वाली आलीत की ते आपल्या ती सांगत होते त्या दिवशी त्यांचे फ्लाईट गेलं पण ते उतरू दिलं नाही तिकडे त्याने 1.5 तास फिरत होती तशी काठमांडूला फिरत कशाला आपण नक्की म्हणायचो नाही ते आले पण त्यांची मजा आली विराटनगरला उतरलं ना तर ते विमान कंपनीने त्यांना चांगल्या हॉटेलमध्ये सोय केली चांगली आली आणि 1-1.5 तास फिरली पण ते विमानात मजा आली मग त्या फिरलं. पण म्हणजे जो उद्देश होता तो सफल नाही झाला ना. ते त्यांना काठमांडूला जे पोहोचायचं होतं निम्म्यापर्यंत गेली 1.5 तास फिरली ती वरती. विमान 1.5 तास फिरणं म्हणजे नॉट इमॅजिन. चेस्ट खर्च तेवढाच उतरायला हेच नव्हतं फिरतं ठेवायचं म्हणजे इंधन केवढं खर्च होतं भयानक खर्च होता इंधन खर्च विमानाचं सोपं नाहीये काम. मग तिथनं पुढे सुरू झालं दागिने छोड आता लॉकरलाच घरात ठेवतोय ना. सगळ्यात लॉकरची वाईट कंडिशन म्हणजे काय माहितीये का आपल्याला पाहिजे तेव्हा नसतं प्लॅन करायला लागतो बिफोर टाइम की जाऊन ते आणून ठेवा काही बरोबर आहे. ती केअरफुल यांनी करायला लागतं कुणाचं लक्ष आहे बँकेत हल्ली फार लक्ष कोण पैसे काढतात लगेच येते नुसता कडाच आहे हो तो समोरचा पण वर काय आहे बघितलं की आम्ही भरून येतं रायगडवर जाऊ म्हणजे त्या माणसानं कसं केलं असं वाटतंय काय नसताना मदत नाही काय नाही. काही केबल कार परवडत ते आता काल करोडपतीच्या ह्याच्यात सिमल्याचा माणूस आहे बघा एक घर आहे म्हणाल आमचं ह्याच्यावर गाडीत 14 माणसं राहतोय ना. असं एकच म्हणजे एवढ्या टेकडीत नाही सगळे आली दुसरी
तेच आता आम्ही येताना वाटेत बघत होतो ना, एकुलते एक घर कसे लोक राहतात. इथं तरी जरा झाडी ह्याच्यात आम्ही सिमल्याला बघितलं, ह्या टोकाला एक घर तर त्या टोकाला लाईट दिसते म्हणून. आणि आई हसते आता. आईला टेन्शन आलंय हसव जरा. हे दरवेळेस बरोबर नाही उगीच आपलं. ठीक आहे धबधबा हाच की जरा इकडे की बस झालं बोलत्याला मग धबधबा काय काय धबधबा तुमच्या पुढे खायला पाहिजे होतं तुम्ही. काय झालं माहितीये का, ऍक्च्युली ताई आधी गेली त्याच्याऐवजी हे दोघं बसले असते तिथे. ती मागे राहिली आपण बरोबर ऍडजस्ट झाले असते ना, ती पटकन पुढे पळाली, मग त्याच्यात अजून कोण बसणार. बरोबर आहे, म्हणजे तू किंवा मी वेगळं झालं असतं ना. आणि ते तू म्हणली व्हायचं नाही म्हणून मी आपल्या बरोबर म्हणजे आपलं माणूस असलेलं बरं वाटते. ते आता काय करणार, त्यात 2 सीट होत्या ऍक्च्युली माहितीये का, भोईराने थोडे ग्रुप केले असते ना 6 ते किती प्लॅन करणार हो, प्रत्येक ठिकाणी तरी बिचारे करतात. 6 सीट आहेत म्हणल्यावर आपणच ग्रुप फॉर्म करायला पाहिजे आपले नाही का. ताईला मी म्हटलेलं तरी बरं का, आपण त्या पायऱ्या चढतो तुझ्या, आपण तिघं एकाच्यात जाऊया म्हणून, तरी पुसुकन घुसली त्याच्यात. अशीच करते जरा, काय माहिती नाही, एकदम पुढेच पळते कुठं तिला आपलं आम्ही एकटेच आहे ती हो, मिस्टर तिथे खूप लवकर गेले ना, त्यातनं थोडं बाहेर काढायचं म्हणून आम्ही तिला बरोबर घेतो दरवेळी. तुमच्या पुढं असंच असतं. आम्ही काय म्हणतो की तिला थोडं नाही तर ती कुणाबरोबर जाणार, मुलगा असून जातात नाही तरी मुलगी बरोबर जावयाबरोबर गेली बेंगलोरला वगैरे. चप्पल कुणाच्या मापात घेतो आपले कसं दिसतं एवढ्या याच्यावर ते तिथे भातशेती राहतात नाही, तिथं थोडं शेत असतं म्हणून राहतात ते. त्यांच्या पाय वाटा कुठं तरी पाय वाटत तिथं त्या दगडात आता म्हणत होते नदीच्या याच्यात कॅल्शियम भरपूर आहे म्हणून त्यांचे पाय बी इतके मजबूत आहेत बरं का, कसले चढतात. हे आपण पाणी पितो ना ह्याच्यापेक्षा ते चांगलं पाणी. खरंच आहे, त्यांना ओरिजिनल कॅल्शियम. प्रदूषण काही नाही. हा जो हिमालय आहे ना समुद्रातून वर येऊन झालेला आहे, त्यामुळे कॅल्शियम भरपूर आहे. सगळे खनिज पांढरं पांढरं दिसतं बघा तुम्हाला, माती तसं पाणी. कॅल्शियम घेता की नाही काय घेते. झाड कसले भारी माग बघ, झाड कसले. तुम्ही कालचं कानातलं घातलं हो, हेटर आणलंय मी, पण त्यात लाल एक खडा आहे, पांढरा लाल हिरवे असे म्हटलं हे आता घालून बघू म्हणून काढलं मी ते पॅकिंग मधलं. काय मस्त रे, मला काय आजचे एवढंच आहे कामाला शूटिंगचं. हे सुंदरच आहे तो. अरे कसले आहेत अप्रतिम. तू घेतेस काय झाडांचं? तुम्ही येताना बघितलं नाही, इतकं छान दुखात हे कशी झालं घे ना, तुझ्या बाजूने पण भरपूर आहे. मिळायचेच ना वेगळीच घे झाड. काय शॉर्ट हे पाईन ट्रीज पण नाहीयेत, त्यातले जात सगळे ते जात तीच आहे. केळीची झाडं किती आहेत, कसले भारी बघा. कोण खायला पण इथं नसतं. आता किती मिनिटं दुःख खूप आहे बघा. हा माझं मगाशी चुकलं राहू, मी मगाशी त्याला विचारायला पाहिजे होता, तो आलं ना कोणीच घेतलं नाही, तेवढ्यात बस सुरू झाली. मी विचारणार होतं सगळी पार्टी कितीला देतो, वाटून टाकायची ना. गुलाबी फुलांचं मोठं झाड होतं, बारीक बारीक चालण्यासारखी. ते बघा तिथे पण आहेत, पण ती मागे आहेत जरा वेगळीच आहेत फुलं. देतो चला 5 वाजता बंद होतं बरं का, 5 बजे बंद हो जाता है. बंद हो जाता है सब. स्वागतम स्वागतम. बेल्ट घालतो नाही हातात, ते सुरूच आहे. चांगलं कंट्रोल केलं. ते झाडं घ्या, किती छान दिसतंय बघा.
आहे ती सगळी ती पाईन ट्रीचाच प्रकार आहे हा. पण वेगळे आहे जरा. त्याला काय मस्त आहे. ही लावलेली आहेत बरं का खिडकीत घ्या नाही तर याच्यावर मुद्दाम लागवड केलेली हे आताच घालत जा बेल्ट. मग अशी ते हे खूप छान बेल्ट आहे ना नेहमी याच्यात अडकवत म्हणजे काय कधी पडत धक्का लागला तर कधी पडत नाही कॅमेरा खाली. हँड बेल्ट घातलं ना काय अगदी बाहेर एवढं येत आहे रोपे ना रायगडला आहे का? आहे ना 2 आहेत तिथे तर. एक लॉंग आहे मग अशी इतकं छान दिसलं ना. हे मगाशी आपण फोटो घेतले. हे मगाशी काय झालं माहिती का शिल्पाचे वडील मागं राहिले पण तिची आई इतकी डिस्टर्ब होती संबंध पोचेपर्यंत. हे वाचेतीच आहे ना. हो वाचेती कशी लागवड करत असतील ना एवढ्या उंचावर. आणि ती तिथं लागवड करतात आणि जवळपास राहतात झोपडवर त्याच्यावर ना डायलॉग पण येतात ते तुमच्या ह्याच्यात. अरे ते कसलं जाऊ धबधबा आहे तिथे. एक धबधबा आहे. इकडे खाली राहतायत लोक शेती करायला पायवाट बघा त्याच्यावर चालत येतात. कशी राहतात खरं हार्ड लाईट नाही का. हो रात्री तर लाईट नाही तेच ना चिमणी लावून बसायचं. काय म्हणतात त्याला ते प्राणी बिणी जंगली शॉप. पण त्याच्या तब्येती छान असतात बघा. डोंगरातलं पाणी चांगलं कॅल्शियम जास्ती जातं त्याच्यामुळे त्यांना पायाचे प्रॉब्लेम डोंगरामुळेच आहे. हाडं बिडं जास्ती त्यांची लवकर कमजोर नाही होत. चालतात आणि चढतात केवढे चढ उतार सारखा. शहरातल्या लोकांना काहीतरी मॉडर्न मॅन्स प्रॉब्लेम. मॉडर्न मॅन्स प्रॉब्लेम. मॉडर्न मॅन्स इथं बघा थकवा येत नाही एवढं आपण फिरतो तर इथं. त्याचं जेवण झालं आपल्या डोळ्याला आता गेल्या गेल्या बसमध्ये बसलो असतो ना तर पेंगायला असं चाललो म्हणजे झोप झाली. खरं वजन वाढतं काय